लग्नाची बेडी या मालिकेच्या 30 ऑक्टोबरच्या भागामध्ये सिंधू सांगत असते, IPS राघव रत्नपारखी, मी पैशांसाठी कधीच डॉक्टर की माझी केली नाही आणि हा तुमचा चेक तुम्हाला लखराब, असं म्हणत चेक फाडून आता सिंधू राघवच्या तोंडावरती मारते आणि म्हणते, सावी चल, आपल्याला इथे बिलकुल थांबायचं नाही आहे, असं म्हणत आता सिंधू सावीला घेऊन निघत असते. त्यावेळेला सिंधू सांगते, मी फक्त इथे एका आईसाठी आले होते. मधुताईंनी मला फोन केला होता आणि त्यांच्यामधल्या आईला मी न्याय देण्यासाठी इथे आले. कारण आपल्या बाळाला जेव्हा काही होतं ना, तेव्हा आईला काय वाटतं याचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त कुणी घेऊच शकत नाही. त्यामुळे म्हणून मी इथे आले होते. पण आता नाही, आता मी इथे थांबणार नाही, असं म्हणत सिंधू आता तिकडून जायला निघते. त्याच वेळेला मधू तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. ऋतुराज म्हणतो, का गं, तुला आम्ही का स्वीकारावं इथे? कारण तू इथून निघून गेलीस त्यावेळेला आम्हाला माहिती होतं की तू आई बनू शकत नाहीस. मग आता ही सावी कुणाची मुलगी आहे आम्हाला सांग तरी. आता सिंधू काही बोलणार तितक्यात रुक्मिणी म्हणते, ऋतुराज, आपल्याला काय करायचं आहे, तिच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे आणि काय नाही ते आपल्याला या सगळ्यामध्ये काहीही जाणून घ्यायची गरज नाही आहे. तू अजिबात विचार करू नकोस, असं म्हणत रुक्मिणी ऋतुराजला काहीही न विचारण्यासाठी सांगत असते. सिंधू म्हणते, माझ्या आयुष्यामध्ये मला काय चाललंय हे कुणाला सांगण्याची गरज नाही. मी फक्त इथे विनूला ट्रीटमेंट द्यायला आले होते, पण इथे माझा झालेला हा अपमान मी नाही सहन करू शकत. आता मी विनूला ट्रीटमेंट देणार नाही, असं म्हणत सिंधू जायला निघते. मधू म्हणते, थांब ना, असं करू नकोस सिंधू, अगं विनूचा याच्यामध्ये काय दोष आहे? तितक्यात तिथे सावी येते. सिंधू म्हणते, सावी चल, आपल्याला निघायला पाहिजे. सावी म्हणते, आई आपण आत्ता तर आलो ना, मग लगेच का निघायचं? सिंधू म्हणते, मी तुला म्हटलं ना चल. सावी सांगते, असं कसं? म्हणजे ह्या विनूच्या घरच्यांना काहीच मॅनर्स नाही आहेत का? मला तर इतकी भूक लागली, यांनी आल्यापासून आपल्याला काही विचारलं पण नाही. हे पाहुण्यांना असं ट्रीट करतात का? आपल्या घरी पाहुणे आले तर आपण त्यांना जेवण्याशिवाय पाठवत नाही, मग हे असे कसे ही मोठी माणसं? असं म्हणत सावीने खूप मोठा बॉम्बच फोडलेला असतो. सगळ्यांचे मॅनर्स काढत सावीने सिंधूच्या वर्तान आता सगळ्यांची अवस्था केलेली असते. सावी सांगते, आई मला खूप भूक लागली ना, पण ह्या घरातल्या या मोठ्या आजी आहेत ना, या आजी तर आपल्याला काही विचारतच नाहीत. हे आहेत का यांचे मॅनर्स? म्हणजे मला कळतच नाही हे असं का वागतात? त्याच्यावरती आता मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो, कारण सावी ही सेम टू सेम सिंधूसारखं बोलत असते. आता मात्र रुक्मिणी म्हणते, ही तुझी मुलगी आता तुझ्यासारखी आम्हाला जाब विचारणार का? तितक्यात सावी रुक्मिणीच्या पाया पडायला येते. रुक्मिणी धाडकन खुर्चीमध्ये बसते आणि म्हणते, काय करतेस? सावी म्हणते, तुमच्याकडे आशीर्वाद देण्याची ही पद्धत आहे का? रुक्मिणी म्हणते, मी तुला अजिबात आशीर्वाद देणार नाही, मला तुला आशीर्वाद द्यायचा नाही, निघ चल तू इथून. सावी म्हणते, अजिबात नाही, तुमचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी इथून जाणारच नाही, असं म्हणत सावी हट्टाला पेटते. रुक्मिणी हट्टाला पेटते, पण सिंधू सावीचीच मुलगी ती ती कशी हार मानणार? रुक्मिणी म्हणते, बरोबर आहे, तू आम्हाला त्रास दिलास, आता ही तुझी मुलगी, तुझी मुलीला शिकव जरा काहीतरी. त्याच्यावरती सावी म्हणते, माझ्या आईने मला खूप शिकवलेलं आहे, चांगले संस्कार दिलेत आणि मी तिचं नेहमी ऐकते, पण तुम्ही कोणाचं ऐकता हो? तसं सांगा, मग मी त्यांना जाऊन सांगेन की तुम्हाला जरा तरी काहीतरी शिकवायला, की लहान मुलांनी पाया पडल्यावरती आशीर्वाद द्यायचा असतो. असं म्हणत 1-2 धडाधड तोफांचे गोळे सोडत सावी आता रुक्मिणीला शब्दांनी घायाळ करून टाकते. रुक्मिणी विचार करते, एक वेळ सिंधू परवडली पण ही नाही परवडली, पण रुक्मिणी पण तितकीच हट्टी. रुक्मिणी सांगते, मी अजिबात तुला आशीर्वाद देणार नाही. मग सिंधूचीच ट्रिक करत आता सावी तोच फ्लॉवर पॉट हातामध्ये घेते आणि म्हणते, तुम्ही मला आशीर्वाद देताय की हा फोडू? आता हे बोलल्यावरती मात्र रुक्मिणीच्या पायाखालची जमीन हदरते, कारण हा रुक्मिणीचा सगळ्यात फेवरेट फ्लॉवर पॉट असतो. रुक्मिणी म्हणते, ठेव तो बाजूला ठेव. सावी म्हणते, फोडू? रुक्मिणी म्हणते, नाही, ठेव तो बाजूला, मी देते तुला आशीर्वाद. याच्यावरती आता मात्र सावी तो खाली ठेवते, रुक्मिणीच्या पाया पडते, रुक्मिणी तिला आशीर्वाद देते. सिंधू मात्र हे सगळं बघून हसतच असते. आपलीच मुलगी ती आपल्याच वळणावर जात बरोबर रुक्मिणीला नमवलेलं पाहून रत्नाकरला सुद्धा खूपच आनंद होतो. सावी म्हणते, मी आता निघू शकत नाही, कारण विनूची फॅमिली माझ्याशी फोनवरती बोलली होती. तुम्ही सगळेजण माझ्याशी फोनवर बोललात ना, मग आत्ता मी इथे आल्यावरती तुम्ही माझ्याशी बोलायला तयार का नाही आहात बरं? राजश्री आजी, तू तर विनूला छान छान खाऊ बनवून खायला घालतेस, मग मला का बरं असं तू वागवते आहेस? फोनवरती तर किती छान बोललीस तू माझ्याशी, असं म्हणत सावी सगळ्यांना आपलंसं करते आणि सगळ्यांना एक एक करत पाया पडते. रुक्मिणीच्या, रेशमाच्या, रत्नाकरच्या एक एक करत सगळ्यांच्या पाया पडत ती सिंधूचे संस्कारच दाखवत असते. सिंधू मात्र भरल्या डोळ्यांनी हे सगळं पाहत असते. तोपर्यंत
सावी राघवच्या पाया पडते. राघव म्हणतो, सुखी राहा बाळा. आता एका बापाने आपल्या लेकीला आशीर्वाद दिलेला असतो. सिंधू हे दृश्य भरल्या डोळ्यांनी पाहतच बसते. मग आता ऋतुराजकडे आशीर्वाद घ्यायला आल्यावर ती ऋतुराज म्हणतो, ए चल चल लांब हो. सावी म्हणते, फोडू फोडू हा फ्लॉवर वास. रुक्मिणी म्हणते, अरे बाबा दे ना आशीर्वाद, काय चाललंय तुझं, माझा हा आवडीचा फ्लॉवर पॉट फोडेल ती. असं म्हणत आता इकडे सावीला ऋतुराज आशीर्वाद देतो. सिंधू म्हणते, चल आपण जाऊया. याच्यावर सावी म्हणते, ह्या मोठ्या माणसांना खरंच काही कळत नाही, मला इतकी भूक लागले पण कोणी मला म्हणत नाही खाऊन जा म्हणून. राजश्री म्हणते, सावी बाळा थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. सिंधू म्हणते, नको आई, आम्ही काहीतरी बाहेर खाऊ, चल सावी आपण निघूया. असं म्हणत भरल्या अंतःकरणाने सावीला घेऊन सिंधू आता रत्नपारख्यांचं घर सोडते. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं. स्वतः राघव सिंधू आणि सावी या दोघांना हात पकडून या घरात पुन्हा आणणार असतो. आता राघव रूममध्ये येतो आणि तो खूप चिडलेला असतो. हाताला येऊन ज्या वस्तू फेकता येईल त्या वस्तू अस्ताव्यस्त फेकत असतो. तितक्यात तिथे मधू येते. मधू म्हणते, राघव काय चाललंय हे. राघव म्हणतो, मी माझा भूतकाळ विसरण्याचा जीवापाड प्रयत्न करत होतो आणि तू काय केलंस, तू सिंधूला इथे बोलवून घेतलंस. याच्यावरती चिडलेली मधू सांगते, मी राघव हे बघ हे सगळं विनूसाठी केलंय. तुला कळतंय ना, विनूला जर का सिंधू नसती आली तर किती त्रास झाला असता. तुला समजत नाही आहे का की विनूच्या भल्यासाठी हे सगळं आवश्यक आहे, की समजून तुला घ्यायचंच नाही आहे. राघव म्हणतो, मला काही समजून घ्यायचं नाही आहे, मला एवढंच कळतं की सिंधू या घरात यायला नको. त्यावरती मधू म्हणते, ती तुझी एक्स वाईफ आहे म्हणून तू असं बोलतोयस, पण मी हे सहन करणार नाही, कारण माझ्या मुलासाठी मला हे सगळं करावंच लागणार आहे. एक लक्षात ठेव, तुझ्या आणि सिंधूच्या या भांडणामध्ये मी विनूला त्रास होऊ देणार नाही. असं म्हणत मधू आपल्या मतावरती ठाम असते. तितक्यात तिथे विनू येतो आणि म्हणतो, हे सगळं काय पडलेलं आहे आणि डॉक्टर काकू आणि सावी कुठे गेल्या. आता मात्र इकडे मधू म्हणते, बाळा अरे त्या जरा बाहेर गेलेल्या आहेत. विनू म्हणतो, का, त्या मला न भेटता का गेल्या आणि बाबा असे का चिडलेले आहेत. याच्यावरती राघव म्हणतो, हे बघ मधू, जे काही खरं आहे ते सांग, नाही होणार डॉक्टरकडून ट्रीटमेंट याची. याच्यावरती विनू म्हणतो, तुम्ही आईवरती का ओरडताय. असं म्हणत विनू आता राघवला जाब विचारतो. तोपर्यंत सावी आता हॉटेल रूमवरती येते आणि सिंधूला म्हणत असते, आई अगं किती छान फॅमिली आहे ना त्याची, म्हणजे खरंच सगळेजण इतके चांगले आहेत, राजश्री काकू, ते आजोबा, आणि मला सगळेच आवडले ग, म्हणजे ती फॅमिली किती सुंदर आहे. विनूला इतकी छान फॅमिली मिळाली, मला खूप त्याचा आनंद होतो ग. म्हणजे आपण बघ ना, आपण फक्त दोघीच राहतो, पण विनूकडे त्याची पूर्ण फॅमिली आहे. असं म्हणत आता बिचारी सावी आपल्याच फॅमिलीचं कौतुक आता सिंधूला सांगत असते. पण सिंधूच्या डोळ्यात पाणी असतं. सिंधू विचार करत असते, बाळा ही फॅमिली तुझीच आहे, पण नाही मी तुला हे सांगू शकत. सावी म्हणते, आई तू माझ्यामुळे रडतेस का, तू माझ्यामुळे बिलकुल रडू नकोस. हे बघ, तुला वाईट वाटत असेल तर मी तुझे हात सोडून माफी मागते, कान पकडते, पण मी पुन्हा विनूच्या फॅमिलीचा विषय काढणार नाही. त्या लोकांचा विषय काढल्यावरती तुला त्रास होतोय हे मला समजते आई, त्यामुळे मी पुन्हा विषय काढणार नाही. तू मला माफ कर बरं, तू मला माफ कर. आणि आता सांग मला काय करू मी, उठाबशा काढू का. असं म्हणत बिचारी सावी तिच्या मनाला जे येईल ते सिंधूला बोलत असते. सिंधू बिचारी सावीला जवळ घेते आणि हमसून रडायला लागते. सिंधूला खूप वाईट वाटतं. ती विचार करते, सावी बाळा, ज्या फॅमिलीबद्दल तू बोलतेस ती तुझी फॅमिली आहे. आणि मनातल्या मनात सिंधू विचार करते, सावीवरती मी खूप अन्याय केलाय. आणि ती सावीला म्हणते, बाळा अगं काही नाही, तू नको बरं मला माफी मागूस, तू चुकीचं काही केलेलंच नाही आहेस. आणि सिंधू म्हणते मनातल्या मनात की मला खरं तर तुझी माफी मागायला पाहिजे सावी, मी तुझी माफी मागायला पाहिजे, कारण मी तुझी खूप मोठी दोषी आहे. तुझी फॅमिली तुझ्या समोर आहे, तुला ती फॅमिली दिसते आहे, पण मी सांगू शकत नाही की ही फॅमिली तुझी आहे. खरंच बाळा तू मला माफ कर, खरंच माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. पण काय करू, नशिबाने मला अशा वळणावरती आणून ठेवले की तुला मी खरं सांगूही शकत नाही आणि तुझ्यापासून सत्य लपवायला मला खूप त्रास होतोय. पण हेच आयुष्य मला जगायचं आहे आणि तुला पण हेच जगायचं आहे, त्यामुळे फॅमिलीबद्दल काही न सांगणं हे चांगलं. असं म्हणत सिंधू मनातच सावीची माफी मागते आणि ती मनातल्या मनात खूप उदास झालेली असते, कारण राघवने केलेला अपमान, रत्नपारख्यांच्या घरात झालेला तिचा सगळा हा तिला आठवत असतो. इकडे राघव चिडलेला असताना विनू म्हणतो, बाबा तुम्ही आईवरती का बरं चिडताय, काय केलं असं आईनी आणि डॉक्टर काकूंना तुम्ही का बरं जाऊ दिलं. याच्यावरती मधू म्हणते, नाही अरे त्यांना काम असेल ना म्हणून त्या गेल्या असतील. विनू म्हणतो, नाही माझी ट्रीटमेंट डॉक्टर काकूंकडूनच करायची आहे, तरच मी ट्रीटमेंट करून घेईन, नाहीतर मी ट्रीटमेंट करून घेणार नाही. याच्यावरती मधू म्हणते, बाळा तू काळजी करू नकोस. त्यावरती विनू म्हणतो, बाबा असं का वागतायत, त्यांनी डॉक्टर काकूंना आणि सावीला का नाही थांबवलं, बाबांनी त्यांना का नाही थांबवलं. असं म्हणत रागारागात विनू तिकडून निघून जातो आणि ट्रीटमेंट
ट्रीटमेंट घेईन तर सिंधूकडूनच, हे सांगतो. मधू म्हणते, ऐकलंस, तुला कळत नाहीये का तुझ्या मुलाची काय अवस्था आहे ते? अरे बाकी कुणासाठी नाही तरी त्याच्या मनासाठी किंवा त्याला बरं वाटावं म्हणून तरी तू जरा असे माघार घे, तुमच्यामधले वाद संपव. जर तुमच्या दोघांच्या भांडणामधला जर माझ्या विनूवरती काही परिणाम झाला ना तर मी तुला सोडणार नाही आहे राघव, असं म्हणत ती आता राघवला सांगते की धमकी देऊनच की सिंधूला घेऊन ये. आता मात्र विनूचा राग आणि विनूला होणारा त्रास हा राघवला कळत असतो. फक्त विनूला बरी करू शकेल तर ती फक्त आणि फक्त सिंधूच आहे, हे सुद्धा त्याला समजलेलं असतं. मग मात्र राघव हॉटेल रूमवरती सिंधूची माफी मागायला येतो आणि म्हणतो, माझ्या विनूला तुमच्या ट्रीटमेंटची गरज आहे, प्लीज प्लीज तुम्ही माझ्यासोबत चला. आता मात्र सिंधू सांगते, मी तुमच्यासोबत येईन, पण ती पण एका अटीवरती. मी फक्त आणि फक्त एक डॉक्टर म्हणून त्या घरात येईन आणि ते पण विनूसाठी. मला माहिती आहे की विनूला माझी गरज आहे म्हणून मी तिकडे येईन, पण आपल्यामध्ये फक्त एका पेशंट आणि डॉक्टरचंच नातं असेल, असं म्हणत सिंधूने भयानक सत्य आता समोर ठेवलेलं असतं. सिंधूने भयानक अट ठेवलेली असते राघवच्या समोर आणि सिंधूच्या अटीवरतीच सिंधू आता रत्नपारख्यांच्या घरात प्रवेश करणार असते. सिंधूची अट राघवने मान्य करत खूप मोठा उलगडा राघवच्या समोर झालेला असतो. आता या उलगड्यामुळे राघव आणि सिंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आणि मधूचं खोटं लग्न मोडणार का, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.